राज्यातील 163 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होऊन जवळपास 40 दिवस उलटले। पहिला 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान अखेर गाळप केलेल्या ऊसाची 129 कारखान्यांनी सुमारे 2000 कोटी रुपयांची उसबिलं थकवली आहेत। एकीकडे राज्याचं अधिवेशन सुरू असून कोणताही नेता या संदर्भात बोलायला तयार नाहीये, तर दुसरीकडे मात्र याच मुद्द्याला धरून स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे। सविस्तर पाहूयात। कारखान्यांकडे 2000 कोटी एफआरपी थकीत। राज्यातील 129 साखर कारखानदारांची थकबाकी। संबंधित कारखान्यांवर कारवाईची आयुक्तांकडे मागणी। स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक होण्याच्या तयारीत। राज्यातील साखर कारखान्यांनी 15 नोव्हेंबरच्या अखेर सुमारे 1 कोटी 10 लाख टन ऊसाचं गाळप केलंय। त्यापैकी 34 साखर कारखान्यांनी 100% एफआरपी अदा केली असून 129 साखर कारखान्यांकडे जवळपास 2005 कोटी रुपयांची एफआरपीची रक्कम थकबाकी आहे। कारखान्यांच्या थकबाकीमुळे शेतकरी आता अडचणीत सापडला। कायद्यानुसार शेतकऱ्याला मिळणे बंधनकारक असलेली एफआरपीची थकबाकी। अनेक कारखान्यांकडून सर्रासपणे नियमांचं उल्लंघन। एफआरपी थकवणाऱ्या कारखान्यांवर कारवाईचा धाक राहिलेला नाही। एफआरपी न मिळाल्यानं शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादकांमध्ये तीव्र असंतोष। राज्यातील 121 साखर कारखान्यांकडे जवळपास 2005 कोटी रुपयांची एफआरपीची थकबाकी आहे। त्यामुळे सदर थकीत एफआरपीची रक्कम 15% व्याजासह शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, यासाठी राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल करून साखर कारखान्यांना पाठीशी घातलंय। त्यामुळे साखर कारखाने एफआरपी देण्यास टाळाटाळ करतायत। विशेषतः मराठवाडा, विदर्भासह सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील कारखान्यांची थकीत एफआरपी जादा राहिलेली आहे। स्वाभिमानीच्या रेट्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी एक रकमी एफआरपी अदा केल्याचं देखील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। जेव्हा साखर कारखाने 15 रुपये मुख्यमंत्री द्यायला तयार नव्हते, तेव्हा त्यांची काटामारी उघड करण्याची धमकी देत होते। आज राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे 2000 कोटी रुपये या साखर कारखान्यांनी थकीत ठेवले आहे। विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, मुख्यमंत्री तोंड उघडायला तयार नाहीत। या पाठीमागचं रहस्य काय, याचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं पाहिजे। अनेक कारखान्यांनी एफआरपी दिली नाही, काही कारखान्यांनी ती देताना मोडतोड देखील केली आहे। त्यामुळे राज्य सरकारने या संदर्भात लक्ष घालावं अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे। या वर्षीचा गळीत हंगाम चालू होऊन 40 दिवस झालेत। बऱ्याच शेतकऱ्यांनी आपला संपूर्ण ऊस पुरवठा कारखानदारांना केलेला आहे, परंतु अद्यापही काही साखर कारखान्यांनी एफआरपी दिलेली नाही, काहींनी त्यात मोडतोड केलेले आहे। अशा परिस्थितीत साखर आयुक्त, राज्य शासन किंवा साखर संचालक कोणीही त्यामध्ये लक्ष घालायला तयार नाहीत। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी नेमका न्याय कुणाकडे मागायचा? गळीत हंगाम सुरू होऊन जवळजवळ 1.5 महिना झालेला आहे, तरीसुद्धा बऱ्याचशाच कारखाने त्यांच्या रिकव्हरी ठरल्याप्रमाणे एफआरपी अद्याप पैसे अदा केलेले नाहीत। बऱ्याच ठिकाणी एफआरपीची मोडतोड करायची चाललेली आहे आणि 1.5 महिना होऊनसुद्धा जर हे शेतकऱ्यांना पैसे देणार नसतील, तर शेतकऱ्यांनी पुढच्या शेताची मशागत कशी करायची, यासाठी पैसे उपलब्ध कुठनं करायचे? शेतकऱ्यांच्या हक्काची असलेली एफआरपी ही एक रकमी मिळावी, यासाठी गेल्या अनेक वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करते आहे। पुन्हा एकदा शेतकरी संघटना आक्रमक होण्याच्या भूमिकेत असून ऐन थंडीमध्ये पुन्हा ऊसाचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।